शेटनेट मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण UGC नेट अंतर्गत जी परीक्षा झाली होती, नेट परीक्षा, ज्याच्यामध्ये 21, 22 आणि 23 ऑगस्ट रोजी झालेल्या पेपरची या ठिकाणी आन्सर की डिस्प्ले झाली आहे। ही आन्सर की प्रोव्हिजनल आहे। यामध्ये आपल्याला जे रिस्पॉन्स पाठवायचे आहेत, चुकीच्या उत्तराच्या संदर्भातील आपल्याकडे बरोबर उत्तर असतील तर त्या संदर्भातील जी काय माहिती आहे ती कशा पद्धतीने पाठवायची या बाबतीतली सर्व माहिती आपण आज या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, शेटनेट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करावं, तसेच आपल्या मित्रांना शेअर करावं। दिनांक 21, 22 आणि 23 ऑगस्ट 2024 रोजी झालेली नेट परीक्षा, या नेट परीक्षेच्या अनुषंगाने जे विषय होते त्या विषयाच्या संदर्भात पब्लिक नोटीस जारी केलेले आहेत। त्याच्यामध्ये डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल आन्सर की अँड क्वेश्चन पेपर विथ रेकॉर्डेड रिस्पॉन्स फॉर इन्व्हिटिंग चॅलेंजेस टू द प्रोव्हिजनल आन्सर की नेट जून 2024 एक्झामिनेशन। 21, 22, 23 ऑगस्ट 2024 रोजी झालेले पेपर, क्वेश्चन पेपर विथ रेकॉर्ड रिस्पॉन्स हे तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत। हे तुम्ही या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता आणि त्या संदर्भात जे काही चुकीचे प्रश्न आहे वाटतात, त्याची उत्तरं चुकीची वाटतात तर त्या संदर्भात तुम्ही रिस्पॉन्स देऊ शकता। यासाठीचा जो कालावधी आहे तो कालावधी म्हणजे आपण या ठिकाणी पाहू शकतो तो अशा पद्धतीचा आहे की 7 सप्टेंबर 2024 ते 9 सप्टेंबर 2024 पर्यंत हे रिस्पॉन्स आपण देऊ शकता। त्यासाठी तुम्हाला हे रिस्पॉन्स देत असताना तुमच्याकडे महत्त्वाची गोष्ट कोणते असायला पाहिजेत हे लक्षात घ्या। त्याच्या स्टेप ज्या आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ते अशा पद्धतीच्या आहेत। एक, तुम्हाला गो टू NTA वेबसाईट दिलेली आहे, त्या वेबसाईटवर क्लिक करायचे आणि त्याच्यामध्ये चॅलेंज रिगार्डिंग द आन्सर की। 2 नंबरला तुम्हाला लॉग इन विथ ॲप्लिकेशन नंबर, त्याच्यामध्ये तुमचा जन्मदिनांक आणि सिक्युरिटी पिन टाकायचा आहे आणि पुढं 3 नंबरला जायचे, ज्याच्यामध्ये क्लिक व्यू आन्सर शीट फॉर मार्क रिस्पॉन्स अँड चॅलेंजेस टू व्यू द चॅलेंज आन्सर की। त्याच्यामधलं जे आन्सर आहे, विशेषतः आन्सर की आणि तुम्ही दिलेले जो काही क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये क्लिक करायचे, चॅलेंज करायचे आणि तो चॅलेंजिंग आन्सर की कोणचं आहे ते टाकायचे। आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपलोडेड सपोर्ट डॉक्युमेंट हे खूप गरजेचं आहे त्यांच्यासाठी। तुम्ही जे उत्तर देत आहात ते रिस्पॉन्सिबल आहे का नाही हे पाहण्यासाठी, बरोबर आहे का नाही हे पाहण्यासाठी त्यांना PDF देणं गरजेचं आहे। तुम्ही कोणत्या बुकमधून देतात हेही त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। सबमिट अँड रिव्ह्यू क्लेम्स, क्लिक मॉडिफाय युअर क्लेम्स, मॉडिफाय द फायनल, सबमिट टू फायनलाइज क्लेम, क्लिक पे नाव। आता ही एक महत्त्वाची गोष्ट की प्रत्येकी प्रश्नासाठी तुम्हाला 200 रुपये द्यावे लागतील। तुमचे प्रश्न जेवढे असतील तेवढे पैसे तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करावे लागतील। दुसरी गोष्ट अशी की हे पैसे तुम्हाला परत मिळणार नाही, तुमचे उत्तर चूक असो किंवा बरोबर असो, एकदा तुम्ही भरले ते तुम्हाला रिटर्न भेटणार नाहीत, हेही लक्षात घ्या। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही प्रश्न चॅलेंजिंग त्या ठिकाणी करताय, तुमचे प्रश्न बरोबर त्या ठिकाणी क्लिक केलेत परंतु तुम्ही पेमेंट नाही केलं तरी तुमचे प्रश्नाचे जे काही रिस्पॉन्स दिला आहे तो त्या ठिकाणी ग्राह्य जाणार नाही, हेही आपण त्या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे तुम्हाला सबमिट करत असताना पेमेंट करणं खूप गरजेचं आहे, हेही आपण या ठिकाणी लक्षात घ्या। विद्यार्थी मित्रांनो, अशाच काही प्रश्नांच्या बाबतीत किंवा माहितीच्या बाबतीत आपण चॅनलच्या माध्यमातून माहिती पाहत असतो। आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा ज्या विद्यार्थ्यांना शेटनेट ऑनलाईन क्लासेस करायचे असतील त्या अशा विद्यार्थ्यांनी 9503 28 19 28 किंवा 86 68 38 10 22 या नंबरवर कॉल किंवा मेसेज करावा। तोपर्यंत मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो। धन्यवाद।